स्थूल देह. स्थूल शरीर म्हणजे ते शरीर जे आपण उघड्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहू शकतो. ते आपल्या दैनंदिन अनुभूतीचे अधिष्ठान आहे आणि पंचीकृत पंचमहाभूतांपासून तयार झालेले आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांच्या स्थूल संयोगाने हे शरीर बनले आहे. म्हणूनच याला स्थूल शरीर असे म्हणतात, कारण ते मूर्त, स्पर्शनीय आणि दृश्यमान आहे. ते आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या आत्म्याचे वाहन म्हणून कार्य करते. या स्थूल शरीरालाच अन्नमय कोश असेही म्हणतात, कारण त्याचे पोषण अन्नावर अवलंबून असते. आपण जे अन्न ग्रहण करतो ते पचून रक्त, मांस, हाडे, त्वचा इत्यादींमध्ये परिवर्तित होते आणि हे संपूर्ण शरीर त्या अन्नावरच चालते. अन्नच याची निर्मिती करते आणि अखेरीस मृत्यूनंतर हे शरीर पुन्हा पंचमहाभूतांमध्ये विलीन होऊन पृथ्वीत सामावते. जागृत अवस्था म्हणजे आपल्या शरीरातील तो टप्पा ज्यात आपण सर्वाधिक प्रमाणात बाह्य जगाशी जोडलेलो असतो. या अवस्थेत आपली 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा तसेच 5 कर्मेंद्रिय सक्रिय असतात. त्याचप्रमाणे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांसारखे अंतःकरणही कार्यरत असते. त्यामुळे आपण या अवस्थेत बाह्य जगातील सुखदुःख, लाभ, हानी, राग, द्वेष आणि विविध अनुभव स्पष्टपणे ओळखत असतो व अनुभवतो. या अवस्थेचे मुख्य केंद्र म्हणजे डोळे, नेत्र, कारण बहुतांश बाह्य व्यवहार आणि ज्ञानार्जन दृष्टीच्याच माध्यमातून घडत असते. येथे वाणी वैखरी रूपात प्रकट होते, म्हणजेच आपली स्पष्ट व प्रकट बोलचाल. ही वाणी कंठ, टाळू, जिव्हेचे मूळ, दात, ओठ, नासिका, छाती आणि शीर या 8 अवयवांच्या साहाय्याने उत्पन्न होते आणि तिच्या माध्यमातून आपण आपले विचार व भावना व्यक्त करतो. जागृत अवस्थेत जे सुखदुःख आपण प्रत्यक्ष अनुभवतो त्यांना स्थूल भोग असे म्हणतात. हे भोग आपल्या बाह्य संपर्क व क्रियांचे परिणाम असतात. या अवस्थेत आपली क्रियाशक्ती प्रमुखत्वाने कार्यरत असते, म्हणजेच चालणे, बोलणे, काम करणे, वस्तू ग्रहण करणे इत्यादी सर्व क्रिया याच शक्तीने संचलित होत असतात. रजोगुण हा या अवस्थेचा प्रमुख गुण आहे. रजोगुण आपल्याला सक्रिय करतो, पण त्याच्यासोबतच अभिमान, क्रोध आणि द्वेष यासारख्या प्रवृत्तीही जागृत होत असतात. हाच गुण आपल्याला जगाच्या कर्मामध्ये गुंतवतो आणि आपल्याला कर्ता व भोगता असल्याचा अनुभव देतो. यालाच विश्वाभिमान म्हणतात, जिथे आपण स्वतःला या जगातील कर्माचा कर्ता मानतो आणि त्याच्या फळांचा भोग घेतो. या अवस्थेत ओंकाराच्या आकार स्वरूपाची मात्रा दर्शवली जाते, जी स्थूल जग व स्पष्ट अभिव्यक्तीचे प्रतीक आहे. हे आपल्याला स्मरण करून देते की जागृत अवस्था ही केवळ बाह्य जगाचा अनुभव देते, परंतु तेच संपूर्ण सत्य नाही. हिचे उद्दिष्ट आहे आपल्याला कर्मभूमीत सक्रिय ठेवणे, अनुभव देणे आणि अखेरीस आपल्याला पुढील अधिक गहन अवस्थांकडे नेणे. आकाश तत्व आपल्या स्थूल शरीरात अदृश्य परंतु अत्यंत गूढ अशी भूमिका बजावते. हे तत्व केवळ शून्यता नसून जीवनाच्या प्रवाहाला सहजतेने घडवून आणणारी ती जागा आहे जिथे इतर तत्वे आपापली कार्य करतात. मस्तक, कंठ, हृदय, उदर आणि कटी यांच्या आतला जो रिकामा अवकाश आहे तो केवळ पोकळी नसून चेतना आणि पंचमहाभूतांचा संगम घडवून आणणारा सेतू आहे. मस्तकातील शिराकाश हा वायुतत्वाचा मुख्य अंश मानला जातो. ही जागा विचार, संवेदना आणि स्मृतींच्या वहनाचे माध्यम आहे. शोकाच्या अवस्थेत हीच जागा शून्यतेचा अनुभव देते, जणू काही आतून हरवले आहे असे जाणवते. कंठातील कंठाकाश वायूच्या येण्या जाण्याचा मार्ग आहे, परंतु त्यातही आकाशाचा सूक्ष्म स्पर्श आहे. म्हणूनच इच्छा आणि कामना वायूप्रमाणे चंचल राहून याच क्षेत्रात उत्पन्न होतात आणि सतत बदलत राहतात. हृदयातील हृदयाकाश हे अग्नीशी संबंधित आहे. येथे प्रेम, करुणा आणि उष्मा यांचे निवासस्थान आहे. जेव्हा क्रोध उत्पन्न होतो तेव्हा हीच जागा तापून उठते आणि शरीरात तीव्रता भरते. उदराकाश जलतत्वाचा आधार आहे. येथे पचन आणि पोषणाबरोबरच भावनांचेही वहन होते. मोह ह्याच जागेशी संबंधित आहे, कारण मोह हा पाण्यासारखा पसरून आपल्या विचारांना आणि निर्णयांना झाकतो. कट्याकाश
पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे. हे स्थैर्य आणि विसर्जनाचे केंद्र आहे. भीतीच्या स्थितीत हा भाग जडत्वाचा अनुभव देतो. जणू शरीर जमिनीला चिकटून स्थिर झाले आहे असे वाटते. या सर्वांच्या मधोमध आकाश तत्वाची अदृश्य उपस्थिती आपल्याला शिकवते की जीवन हे केवळ पदार्थाचा मेळ नाही, तर पोकळी आणि स्पंदन यांच्यातील संतुलनही आहे. हाच आकाश आहे जो भावनांना जागा देतो, विचारांना उड्डाण देतो आणि शरीराला जिवंततेचा अनुभव देतो. वायुतत्वाला जीवनाच्या गती आणि लय यांचे प्रतीक मानले गेले आहे. आपल्या शरीरात हे तत्त्व विविध प्रकारच्या हालचाली आणि प्रक्रियांद्वारे कार्य करते. यात 5 प्रमुख क्रिया सांगितल्या गेल्या आहेत, ज्या केवळ शारीरिक स्तरावर नाहीत, तर मानसिक आणि प्राणिक स्तरावरती देखील परिणाम करतात. प्रसरण म्हणजे विस्तार. ही ती शक्ती आहे जी आपल्याला पसरायला आणि विस्तारण्याची क्षमता देते. याला आकाशाशी जोडले गेले आहे, कारण आकाशाप्रमाणेच हे सर्वत्र व्याप्त असते, परंतु हे वायुतत्वामध्येही मिसळलेले असल्यामुळे याला वायुतत्वाचा भाग मानले जाते. धावन म्हणजे धावणे किंवा गती करणे ही वायुतत्वाची सर्वात महत्त्वाची क्रिया आहे आणि त्याच्या अर्ध्या भागाइतकी मानली जाते. उर्वरित अर्ध्या भागात त्वचा, घाम म्हणजे स्वेद, तहान म्हणजे तृषा आणि कंठातील आकाश किंवा कंठाकाश यांचा समावेश होतो. ही क्रिया आपल्या शरीरातील सततची हालचाल आणि संचार यांचा पाया आहे. वलन ही उत्क्रमणाची प्रक्रिया आहे, म्हणजे वरच्या दिशेने उचलणारी शक्ती. ही अग्नीप्रमाणे ऊर्ध्व दिशेने गती करते, पण वायूमध्ये तिच्या मिलनामुळे तिला वायुतत्वात गणले गेले आहे. ही ऊर्जा आपल्याला उन्नत विचार, विकास आणि चेतना याकडे प्रेरित करते. चलन ही क्रिया पाण्यासारखी प्रवाही आहे. जीवनात पुढे जाण्याची सातत्यता याच्यामुळे शक्य होते. जरी हिचा स्वभाव पाण्यासारखा आहे, तरी वायूशी तिच्या संयोगामुळे ती वायुतत्वाचा भाग आहे. आकुंचन म्हणजे संकुचनाची प्रक्रिया, जी पृथ्वीच्या स्थिरता आणि जडत्वासारखी आहे, जी आपल्याला स्थिर राहण्याची आणि आपली ऊर्जा साठवण्याची क्षमता देते. जरी हिचे मूळ पृथ्वीत आहे, तरी वायूमधील तिच्या समन्वयामुळे तीही वायुतत्वाचा भाग मानली गेली आहे. या 5ही क्रियांचे सामंजस्य आपल्या शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा वायुतत्व संतुलित राहते, तेव्हा व्यक्तीमध्ये गती आणि स्थिरता यांचा सुंदर संगम दिसून येतो. अग्नितत्व आपल्या शरीरात आणि जीवनात ऊर्जा, तेज, परिवर्तन आणि पचनशक्तीचे प्रतीक आहे. या तत्वाखाली काही अशा अवस्था आणि अनुभव येतात जे मूलतः इतर तत्वांशी संबंधित भासत असले तरी त्यांच्या कार्यक्षमतेत आणि परिणामकारतेत अग्नीचे गहन योगदान असते. जसे की निद्रा, तृष्णा, क्षुधा, कांती आणि आळस हे सर्व वेगवेगळ्या कारणांनी निर्माण होतात, परंतु त्यांची सक्रियता आणि अभिव्यक्ती अग्नितत्वाशी निगडीत राहते. निद्रा ही शून्य स्वभावाची आणि आकाशतत्वाची नैसर्गिक अवस्था असूनही ती अग्नितत्वात समाविष्ट मानली जाते, कारण झोपेच्या दरम्यान शरीरातील ऊर्जाचा शांतीकडे झुकाव होऊन आतल्या अग्नीशी सामंजस्य निर्माण होते. तृष्णा म्हणजे तहान ही वायुतत्वातून निर्माण होणाऱ्या कोरडेपणा आणि शोषणाचे फलित असते, परंतु शरीरातील जलाची गरज पूर्ण करण्यासाठीच अग्नीच तिला सक्रिय करतो. त्याचप्रमाणे क्षुधा म्हणजे भूक ही प्रत्यक्षपणे अग्नीचाच प्रभाव आहे, कारण पोटातील जठराग्नी प्रबळ झाल्यावरच अन्नाची गरज जाणवते. कांती जी शरीराची आभा आणि त्वचेच्या तेजाचे प्रतीक आहे, ती जलतत्वाशी निगडीत असली तरी अग्नीशिवाय प्रकट होऊ शकत नाही, कारण अग्नीच त्या जलतत्वात ऊर्जात्मक परिवर्तन करून शरीराला कांती प्रदान करतो. आणि शेवटी आळस, जो पृथ्वीच्या स्थूलता आणि जडत्वाचे परिणाम आहे, कारण ऊर्जा संतुलित झाल्यावर किंवा अग्नी कमी झाल्यावरच तो वाढतो. या प्रकारे अग्नितत्व हे केवळ पचन आणि ऊर्जात्मक क्रियांचे आधारस्थान नाही, तर ते जीवनाच्या सूक्ष्म आणि स्थूल अशा दोन्ही स्तरांवर विविध भावनिक,
मानसिक आणि शारीरिक अवस्थांवर परिणाम घडवते. जेव्हा ते संतुलित राहते तेव्हा शरीरात ताजेपणा, भुकेची संतुलित अनुभूती, सुंदर कांती आणि जागरूकता टिकून राहते. आणि जेव्हा ते असंतुलित होते तेव्हा मात्र आळस, अतृप्ती किंवा अस्वस्थ निद्रा यांसारख्या अवस्था निर्माण होतात. जल. मानव शरीरात जलतत्वाला विशेष स्थान आहे. हे तत्त्व फक्त पिण्याच्या पाण्यापुरते मर्यादित नाही, तर शरीरातील अनेक प्रक्रिया आणि रसांमध्ये विलीन होऊन जीवनाचे संचालन करते. जलतत्वाचे हे योगदान सूक्ष्म आणि गूढ अशा दोन्ही स्तरांवर समजले जाते. आपण शरीरातील विविध द्रव्यांचा विचार केला तर असे दिसून येते की ते वेगवेगळ्या कारणांनी निर्माण झालेले असले तरी त्यांच्या गुणधर्मांमुळे ते जलतत्वात सामावून घेतले जातात. उदाहरणार्थ लाळ. लाळ ही शिराकाशातून खाली येत असल्याने आकाशतत्वाशी संबंधित आहे, परंतु तिच्या तरल स्वभावामुळे आणि जलाशी होणाऱ्या संयोगामुळे तिला जलतत्वाचा भाग मानला जातो. त्याचप्रमाणे घाम. घाम वायुप्रवाहामुळे उत्पन्न होतो आणि त्याच वायूमुळे सुकतो देखील, परंतु त्याचाही स्वभाव जलासारखाच असल्यामुळे तो जलतत्वाच्या अंतर्गत येतो. मूत्र. अग्नीसारखे उष्ण असले तरी त्याच्या तरलतेमुळे आणि द्रवरूपामुळे ते जलतत्वाशी संलग्न आहे. सर्वात महत्त्वाच्या द्रवांपैकी एक म्हणजे वीर्य. याचा अर्धा भाग जलतत्वापासून उद्भवलेला मानला जातो, कारण ते द्रवरूप आणि श्वेत स्वरूप असल्यामुळे जलाच्या गुणधर्माशी जुळते. उर्वरित अर्धा भाग मांस, कांती, चलन आणि उदराकाश यामध्ये विभागलेला आहे. तसेच शोणित म्हणजे रक्त हे आपल्या लालसर रंगामुळे पृथ्वी तत्वाशी जोडलेले आहे, परंतु त्यातील तरलता त्याला जलतत्वाशीही जोडते. अशा प्रकारे पाहिले तर जलतत्व शरीराच्या अनेक पैलूंमध्ये व्यापलेले आहे. हे फक्त शारीरिक क्रियाच चालवत नाही, तर जीवनाचा प्रवाह टिकून ठेवते. जलतत्व आपल्याला ओलावा, लवचिकता, तरलता आणि पोषण प्रदान करते. पृथ्वी. पृथ्वी तत्वांतर्गत आपल्या शरीरातील हे विविध अवयव केवळ भौतिक रचनेचा पाया घालतात असे नाही, तर जीवनातील सूक्ष्म प्रवाहालाही संतुलित ठेवतात. रोमकूप बघितल्यास ते शरीराच्या पृष्ठभागावर अतिसूक्ष्म स्वरूपात उपस्थित असतात. त्यांना कापल्यावर वेदना होत नाही, कारण त्यांचा मूळ संबंध वायुतत्वाशी आहे, परंतु पृथ्वी तत्वाच्या मिश्रणामुळे ते पृथ्वीचा भाग मानले गेले आहेत. त्वचा, जी स्पर्शाची अनुभूती घडवते, वायुतत्वाने प्रभावित असली तरी तिच्या स्थूल स्वरूपामुळे ती पृथ्वी तत्वातच गणली जाते. त्याचप्रमाणे नाडी. नाडी शरीरात जीवनाची लय धारण करते आणि तापमानाची अनुभूती देते. तिचा संबंध अग्नितत्वाशी अधिक आहे, तरीही तिची रचना आणि स्थूल अस्तित्व हे पृथ्वी तत्वाशीच निगडीत आहे. मांस शरीराला आकार देणारा आणि त्याची कोमलता टिकून ठेवणारा अवयव आहे. त्यातील तरलतेमुळे तो जलतत्वाचा अवयव मानला जातो, तरीही पृथ्वीशी असलेला त्याचा घनिष्ठ संबंध त्याला स्थूलता प्रदान करतो. हाडे म्हणजेच अस्थी आपल्या देहाचा सांगाडा उभा करतात. त्यांच्या कठोरता आणि दृढतेमुळे त्या पृथ्वी तत्वाचा मुख्य अंश म्हणजे सुमारे 50% मानल्या जातात. उर्वरित अर्धा भाग 4 उपघटकांत विभागलेला आहे, जसे की शोणित, आलस्य, आकुंचन आणि कट्याकाश. या सर्वांचा एकत्रित समन्वयच आपल्या स्थूल शरीराला स्थैर्य, स्थिरता आणि कार्यक्षमता प्रदान करतो. पृथ्वी तत्व म्हणजे केवळ माती किंवा धरती नव्हे, तर ते आपल्या शरीरात दृढता, पाया आणि पोषण यांचे प्रतीक म्हणून कार्यरत असतात. स्थूल देहाविषयी निश्चय. जेव्हा आपण आपल्या जीवनाच्या आरंभीच्या टप्प्यावर उभे राहून स्वतःला हा प्रश्न विचारतो की मी कोण आहे, तेव्हा स्वाभाविकच आपले लक्ष सर्वप्रथम या स्थूल शरीराकडे जाते. हेच शरीर आपली ओळख बनते. रूप, रंग, नाव, उंची, हावभाव, बल, दुर्बलता, आरोग्य आणि आजार इत्यादी सर्व काही या शरीराभोवतीच फिरते. पण जेव्हा आपण खोलवर विचार करू लागतो तेव्हा जाणवते की हे शरीर फक्त एक आवरण आहे, एका वस्त्रासारखे जे काळानुसार बदलत राहते. स्थूल शरीर किंवा अन्नमय कोश
पंचमहाभूतांनी म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांनी बनलेले आहे. यातले रोम, त्वचा, नाडी, मांस आणि अस्थी हेही या पंचतत्वांच्या संयोगातूनच बनलेले आहेत. हे शरीर जन्म घेते, वाढते, बदलते आणि शेवटी नष्ट होते. रोज यात बदल होत असतात. जसे की केस गळतात, पेशी मरतात, नवीन बनतात, त्वचा जुनी होते आणि नवी येते. हाच परिवर्तनशीलपणा याचा स्वभाव आहे. पण हेच का मी आहे? हे रोज बदलते, जे एक दिवस मातीमध्ये विलीन होणार आहे. तेच माझी खरी ओळख आहे का? मी फक्त हाडे, मांस, रक्त आणि त्वचा यांचा हा तात्पुरता समूह आहे का? जेव्हा आपण या प्रश्नाकडे खोलवर पाहतो तेव्हा उत्तर स्पष्ट होते. नाही, मी हे स्थूल शरीर देखील नाही. कारण जर हेच शरीर मी असतो तर याच्या बदलाने माझ्या चेतनेत बदल का होत नाही? बालपणीही केस होते, तारुण्यातही आहेत आणि वार्धक्यातही राहतील, पण त्याच्या बदलाने माझी आत्मसत्ता का बदलत नाही? बालपणीही मी होतो, आजही मी आहे आणि उद्याही मी राहीन, या शरीराचे स्वरूप काहीही असले तरी. स्थूल शरीराची वैशिष्ट्य म्हणजे अस्थिरता. हे नाशवान आहे. हे जन्म घेते आणि मृत्यू पावते. हे रुग्ण होते, आजारी पडते, थकते, झोपते, भूक तहान अनुभवते. हे सर्व परिवर्तनच याचा स्वभाव आहे आणि हे सर्व परिवर्तन हीच याची प्रकृती आहे. पण आत्मा न जन्मतो न मरतो. आत्मा नष्ट होत नाही. आत्म्याचा ना आरंभ आहे ना शेवट. तो सदैव विद्यमान आहे, अक्षय आहे, अजर आहे, अमर आहे. म्हणूनच जेव्हा आपण स्थूल शरीर किंवा अन्नमय कोशाचा सखोल अभ्यास करतो तेव्हा त्याचा उद्देश हा असतो की आपण हे जाणावे की स्थूल शरीर किंवा अन्नमय कोश मी नाही. मी याचा उपयोग करू शकतो, याची काळजी घेऊ शकतो, हे निरोगी ठेवू शकतो, पण ही माझी अंतिम ओळख नाही. जसे आपण कपडे घालतो आणि वेळ आल्यावर त्यांना बदलतो, तसेच आत्मा हे शरीर धारण करतो आणि वेळ आल्यावर त्यागतो. शरीर बदलते, आत्मा नाही. या टप्प्यावर आपण स्वतःलाच हा प्रश्न विचारायला हवा. जर मी हे स्थूल शरीर नाही तर मग मी कोण आहे? हा तो क्षण आहे ज्यावेळी आत्मचिंतनाची यात्रा सुरू होते. आत्तापर्यंत आपण फक्त तो बाहेरील पातळ थर ओळखला जो अन्नापासून बनलेला आहे, जो अन्नाने पोषित होतो आणि शेवटी मातीतच विलीन होतो. हे शरीर पंचमहाभूतांचे बनलेले आहे आणि त्यातच परत जाणार आहे. पण मी तो आहे जे पाहतो, जो याचा अनुभव घेतो, जो यातील बदल जाणतो. जेव्हा हे शरीर बालक होते तेव्हा मी उपस्थित होतो, जेव्हा हे तारुण्यात होते तेव्हाही मी तोच होतो, जेव्हा हे वृद्ध होईल तेव्हाही तो मीच राहीन. म्हणून पुढचे पाऊल हेच आहे की या स्थूल शरीरापासून माझ्या खरी ओळखीला वेगळे करून पाहणे. मी स्थूल शरीर नाही, मी अन्नमय कोश नाही. आता पुढचा प्रश्न हा असेल, जर मी हे नाही तर मग मी कोण आहे? या विभागातील मजकूर सुनील खांड बहाले लिखित को हम मी कोण या ग्रंथातून घेण्यात आलेला आहे.